श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे मकर संक्रांत. तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि आज माझ्या घरी आहे हळदी कुंकुम. मी रेडी झाले. कशी दिसते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आज स्वामीचं बोरनान पण आहे, पण स्वामी काही केला कपडे घालत नव्हता. त्याच्याबद्दल तर कपडे घातले तर मी त्याचं बोरनान करायचं. स्वामीसाठी मी 2-3 ड्रेस काढून ठेवले होते बाहेरच, पण तो काही केला घालत नव्हता. माझ्याकडून घालूनच घेत नव्हता. म्हणे शेजारच्या ताईंना बोलवलं तुम्ही घाला म्हणून, की मी पण आली आणि ती ताई पण आली आणि दोघं पण स्वामीला ड्रेस घाला. तरी पण त्यांच्याकडून पण घालून घेत नव्हता तो. तर त्यांनी दोघींनी काही ना काही बोलत त्याला रमवत रमत ड्रेस घातला. शेवटी मुलांना कसं असतं ना, काही कार्यक्रम असेल काय असं त्यांना कपडे घालायला येत नाहीत. उगाच खास पडते व टोचतं असं सांगणार नाही. असा ड्रेस दिला ना हा की त्यांना टोचणार पण नाही काय पण. अच्छा, स्वामीला मी ब्लॅक कलरचा ड्रेस घेतला आहे, पण तो घालणार नाही आहे मला माहिती होतं. मग मी तो ठेवून दिला आणि हे घातलं. आणि फर्स्ट बोरनान त्याचं नाव मी खूप मोठ्याने केलं होतं. सेकंड बोरनान आहे स्वामीचं आता, पण हे बोरनान मी साधं सिम्पलच करते. फारसं सगळं डेकोरेशन केलं नाही काही नाही, कारण स्वामी रडतात मुलं आणि स्वामी खूप इरिटेट होतो कपडे घालताना किंवा ऑप्शन करताना काही करताना. तो अजिबात शांत बसत नाही. खाली तर पाटावर बसत नव्हता, मग त्यामुळे मी असं टेबलवर त्याला उभा केलं डायनिंग टेबलवरती. तेव्हा तो कुठे शांत बसला. ऑप्शन वगैरे आमचं सगळ्यांचं करून झालं आणि त्यानंतर मी कार्यक्रमाला सुरुवात केली. घरच्या घरी साधा सिम्पल केला. फक्त 5 बायकांना बोलवलं होतं मी हळदी कुंकू ऑप्शन करण्यासाठी त्याचं. बाकी कुणाला जास्त बोललं नव्हतं. संध्याकाळी होता हळदी कुंकुमचा कार्यक्रम, तेव्हा सगळ्यांना बोललं होतं. पण आम्ही 5-5:30 वाजता आम्ही कार्यक्रम असा आवरून घेतला, कारण स्वामीला झोप येते, लवकर झोपतो किंवा जेव्हा त्याचा मूड नसेल ना तो तर काही करत नाही, चिडचिड करतो. त्या रडवण्यापेक्षा म्हटलं आपण साधा सिंपल कार्यक्रम करूया घरच्या घरी, म्हणून असं साधा सिंपल केला. फक्त 5 लेडीजना बोललं होतं आणि त्याचं ऑप्शन करून घेतलं. अजिबात स्वामी शांत बसत नव्हता. खूप म्हणजे खूप. एक फोटोसुद्धा त्यानं क्लिक करायला दिला नाही. विचार केला होता की खूप फुल व्लॉग बनवेन म्हणून, पण असं काहीच झालं नाही. बोरनान करण्यासाठी जी बोरं ऊस चॉकलेट आणली होती ना, ते स्वामीसोबत अगोदरच खाऊन ठेवली होती. स्वामीला आणि संबंध दोघांना पण जेली चॉकलेट खूप आवडतं आणि त्यांच्यासमोर मी ठेवलं होतं. मला विसरली की काढून ठेवायचं आणि त्या दोघांनी सगळं खाऊन ठेवले. आणि ज्या छोटी मुलं पण होती, दोघं तिघं होती. स्वामीला नक्की समजत नव्हतं की हे सगळे लोक काय करतात, माझ्या डोक्यावरून काय टाकत आहेत. पण तो कुरमुरे खूप एन्जॉय करत होता. त्यातून चॉकलेट काढत होता किंवा कुरमुरे काही भेटेल ना ते हातामध्ये तुलून घेत होता आणि वरती पाहत होता. हे नक्की काय करतात काहीच समजत नव्हतं. ही आहे स्वामीची दिदी आणि ती बोलली की मी काकी फोटो काढून घेते स्वामीसोबत. काढा माझा फोटो, पण स्वामीने तिला अजिबात जवळ यायला दिलं नाही, काहीच नाही. सगळं होतं ते खाली टाकत होता. त्यानंतर मी म्हटलं चला माझा एक फोटो काढा, व्हिडिओ करा. तेव्हा ज्याजवळ गेली तेव्हा जरा कुठं शांत बसला. ही आहे धनश्री आणि हिची आज पहिली संक्रांत आहे आणि छान असं डेकोरेशन केलं बघा. आम्ही कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि काही काही ज्वेलरी वगैरे आहे तुम्हाला दाखवते आता मी. आमची नवरी धनश्री आणि हळदी कुंकुम पण आहे तिचा आज पहिला. डेकोरेशन घरच्या घरी केले. हळदी कुंकू धनश्री विजय, त्याच्या नवऱ्याचं नाव विजय आहे आणि मकर संक्रांत. या ना तुम्ही सांगा जरा इकडे. हे बघा छान असं डेकोरेशन केलं सगळं काकीने आणि मी दोघींनी मिळून केले. धनश्री फक्त आराम बसलेली. आणि ही साडी आहे नवीनच आहे, ही पण साडी काकीच साडी आहे ती. आणि छान असे हलव्याचे दागिने. हे इकडे विठ्ठल रुक्मिणी. कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला. दाखवतो मला सगळं छान असं. छान वाटतं छान. या ना इकडे सांगायचं जरा. हां आहेत काकी धनश्रीची मम्मी आणि त्यांनी सगळं डेकोरेशन केलं आहे. छान केलं डेकोरेशन नक्कीच. ही सगळी ज्वेलरी आहे ना घरी बनवली काकीने आणि मी. छान वाटते ना, खूप मस्त बनवले. हे खूप मेहनत लागली याला बनवण्यासाठी. नथ पण केले होते आम्ही छान. त्याच नथीवरती आम्ही लावले छोटे छोटे तिळगुळ. नवरे आमचे खूप खुश आहे. नवऱ्याला खूप मिस करते, पण नवरा आमचा याचा नवरा कोल्हापूरला आहे नाही आला. ही माहेरी आले मुंबईला. स्वामी समजचं काय पराक्रम झालं तिकडे. माई लेकीचं नातं खरंच खूप वेगळं असतं ना. ह्या दोघींना पाहून ना मला माझ्या आईची आठवण झाली. काकींना खूप छान असं तिला रेडी करत होते आणि धनश्री बघा किती खुश आहे आईकडे आली म्हणून. लग्नानंतरची पहिली संक्रांत धनश्रीला खूप छान करायची होती आणि काकीने जशी तिला हवी होती ना तशी चांगली सेलिब्रेशन केलं संक्रांतीचं. आणि या दोघींना खूप खुश होते आज. धनश्री तर एकदम खूप म्हणजे खूप क्यूट दिसत होती. खूप छान साडीचा कलर पण छान वाटत होता आणि ज्वेलरी पण खूप छान होती. त्यामुळे तिच्या आई तिची नजर काढत होती. आईचं आपल्या मुलगीची काळजी घेते. प्रत्येक आईसाठी आपली मुलगी ही राजकुमारीच असते, तसेच काकीची ही राजकुमारी आहे. खूप छान असा हळदी कुंकुमचा कार्यक्रम झाला, पण मला काही कारणास्तव व्हिडिओ पूर्ण घेता आला नाही. याचं रिझन असं की स्वामी समत खूप रडत होते. त्यांचे पप्पा पण ऑफिसवरून लेट आले, त्यामुळे मला व्हिडिओ पूर्ण घेता आला नाही. तरी हा व्हिडिओ पहा आणि लाईक करा. बाय बाय.